नमस्कार. युरोपचा नकाशा बघितला की आपल्याला फक्त निळ्या रेषा दिसतात, बरोबर? पण या फक्त रेषा नाहीत. या आहेत त्या जीवनवाहिन्या, ज्यांनी एका संपूर्ण खंडाला आकार दिलाय. आज आपण याच नद्यांच्या प्रवासातून युरोपचा इतिहास, त्याचा व्यापार आणि त्याचं भविष्य कसं घडलं आहे याचा शोध घेणार आहोत. तर मग मुख्य प्रश्न उभा राहतो की या पाण्याने युरोपचं नशीब, त्याचं भवितव्य नेमकं घडवलं तरी कसं? चला तर मग याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात निघूया. आता बघा, युरोपच्या या प्राकृतिक नकाशाकडे जरा नीट पाहिलं की एक गोष्ट लगेच लक्षात येते. हे नद्यांचं जाळं नाही का, अगदी आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांसारखं संपूर्ण खंडात पसरलेलं आहे. ह्या नकाशातूनच आपल्याला ह्या जलमार्गांची भव्यता आणि व्याप्ती समजते. आपण हा सगळा प्रवास 5 टप्प्यांमध्ये करणार आहोत. म्हणजे आधी युरोपचा भूगोल समजून घेऊ, मग बघू या नद्या येतात कुठून, त्यांचं आर्थिक महत्त्व काय आहे, त्यांच्यामुळे शहरं कशी वसली आणि आजच्या काळात त्यांची भूमिका काय आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. युरोपच्या पाण्याच्या शिरा म्हणजे या नद्यांना या खंडाची जीवनरेखा का म्हटलं जातं याची अगदी मूलभूत गोष्ट आपण येथे समजून घेऊया. युरोपचा भूगोल आहे ना, तो खूपच इंटरेस्टिंग आहे. त्याला द्वीपकल्पांचे द्वीपकल्प असंही म्हणतात. कारण काय, तर इथे स्कॅन्डिनेव्हिया, आयबेरियासारखे अनेक छोटे मोठे द्वीपकल्प आहेत. आणि याच लांबसडक किनारपट्टीमुळे आणि अशा भूगोलामुळे युरोपच्या जीवनावर जलमार्गांचा प्रचंड मोठा प्रभाव पडला आहे. बरं, आता या नद्या इतक्या महत्त्वाच्या आहेत, तर त्या येतात कुठून? चला त्यांच्या उगमाकडे जाऊया. या शक्तिशाली नद्यांचा जन्म होतो युरोपच्या भव्य पर्वतरांगांमध्ये आणि तिथूनच ते आपला प्रवास सुरू करतात. हे जे मोठे मोठे पर्वत आहेत ना, ॲल्प्स, उरल, कार्पेथियन, यांना तुम्ही युरोपचे वॉटर टॉवर्स किंवा पाण्याचे मनोरे म्हणू शकता. कारण युरोपमधल्या बहुतेक मोठ्या आणि महत्त्वाच्या नद्या ह्याच पर्वतामधून उगम पावतात आणि संपूर्ण खंडाला पाणी पुरवतात. इथे बघा, नकाशा आणि खरं चित्र दोन्ही एकत्र ठेवलंय. डावीकडे नकाशात आल्प्स पर्वतरांग कशी दिसते ते आहे आणि उजवीकडे तिचं तेच भव्य खरंखुरं रूप. याच मॉन्ट ब्लँकसारख्या उंच शिखरांमधून राईन, रोन आणि पो सारख्या महत्त्वाच्या नद्या उगम पावतात. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. युरोपच्या 2 मुख्य आर्थिक धमन्या, राईन आणि डॅन्यूब. लक्षात ठेवा, हे फक्त पाण्याचे प्रवाह नाहीत, हे आहेत युरोपचे इकॉनॉमिक हायवे. पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करूया. अंतर्देशीय जलमार्ग किंवा इनलँड वॉटरवे म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर अशी नदी किंवा कालवा ज्यातून मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आणि लोकांची वाहतूक होते आणि जो त्या भागाच्या अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग बनतो. राईन नदीचा प्रवास तर बघा किती रंजक आहे. ही नदी स्विस आल्प्समध्ये एका लहानशा झऱ्याच्या रूपात सुरू होते, मग जर्मनीच्या पूर्ण इंडस्ट्रियल हार्टलँडमधून वाहत जाते, त्याला समृद्ध करते आणि शेवटी युरोपच्या सगळ्यात व्यस्त म्हणजे बिझिएस्ट रॉटरडॅम बंदरावर उत्तर समुद्राला जाऊन मिळते. एका अर्थी हा प्रवास म्हणजे युरोपच्या व्यापाराची कहाणीच आहे. या दोन्ही नद्यांची तुलना केली की काही इंटरेस्टिंग गोष्टी समोर येतात. राईन लांबीने लहान आहे, पण तरीही युरोपचा सगळ्यात व्यस्त जलमार्ग आहे, म्हणजे व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची. याउलट डॅन्यूब बघा, ही युरोपची दुसरी सर्वात लांब नदी, जी तब्बल 10 देशांमधून आणि व्हिएना, बुडापेस्टसारख्या 4 राजधान्यांमधून वाहते. त्यामुळे तिचं राजकीय आणि सांस्कृतिक महत्त्व खूप जास्त आहे. पण या नद्यांचा माणसांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला? इतिहास तर हेच सांगतो की जगातली मोठी शहरं आणि मोठे उद्योग नेहमीच नद्यांच्या काठावरच फुलले आहेत. चला तर युरोपच्या काही महत्त्वाच्या राजधान्यांची एक छोटी सफर करूया. सुरुवात करूया पॅरिसपासून. सीन नदी पॅरिसची ओळखच आहे. सीन नदीशिवाय पॅरिसच्या सौंदर्याची आणि तिथल्या व्यापाराची कल्पना तरी करता येईल का? आता पुढे जाऊया पोलंडमध्ये. विश्चुला ही पोलंडची सगळ्यात लांब नदी आहे आणि याच नदीच्या काठावर राजधानी वॉर्सा वसलेली आहे. ही नदी म्हणजे पोलंडच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि या छोट्याशा सफरीचा शेवट करूया बर्लिनमध्ये. स्प्री नदी शहराच्या अगदी मधोमध वाहते, यामुळे बर्लिनला एक वेगळीच ओळख मिळते. आता ही खूपच रंजक गोष्ट आहे. इटलीची सर्वात लांब नदी पो नदी, हिला इटलीची गंगा असंही म्हणतात. आणि हे एकच वाक्य तिचं सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व किती आहे हे सांगायला पुरेसं आहे. आणि याच नदीने इटलीच्या 2 महान औद्योगिक शहरांना घडवलंय. एक म्हणजे मिलान, जे कापड उद्योगामुळे इटलीचा मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं, आणि दुसरं म्हणजे तुरीन, जे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमुळे इटलीचं डेट्रॉइट म्हणून प्रसिद्ध आहे. या दोन्ही शहरांचा विकास पूर्णपणे पो नदीच्या पाण्यावर आणि तिच्या प्रणालीवरच अवलंबून होता. चला आता भूतकाळातून थेट वर्तमान काळात येऊया.
या प्राचीन नद्या आजच्या आधुनिक युरोपच्या भविष्याच्या प्लॅनमध्ये कुठे आणि कशा बसतात ते पाहू. आजच्या काळात या नद्या फक्त नैसर्गिक प्रवाह राहिलेल्या नाहीत. त्या युरोपियन युनियनच्या एका खूप मोठ्या योजनेचा TEN-T म्हणजे ट्रान्स युरोपियन ट्रान्सपोर्ट नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग आहेत. सोप्या शब्दात सांगायचं तर संपूर्ण युरोपला वाहतुकीच्या एकाच जाळ्याने जोडण्याचा हा एक मोठा प्रकल्प आहे. आणि हे धोरण काम कसं करतं ते इथे स्पष्ट दिसतंय. राईन, अल्पाईन आणि राईन डॅन्यूबसारखे मोठे कॉरिडॉर तयार केले आहेत. याचा फायदा काय? तर यामुळे मालाची वाहतूक संपूर्ण खंडात खूप सोपी आणि वेगवान झाली आहे. खरं तर या नद्या आता संपूर्ण युरोपला एका आर्थिक धाग्यात बांधण्याचं काम करत आहेत. तर आपण पाहिलं की या नद्यांनी युरोपचा भूतकाळ कसा घडवला, वर्तमान कसा चालवला आहे. पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. आज युरोपसमोर हवामान बदलासारखी नवीन आव्हानं उभी आहेत. अशा परिस्थितीत या ऐतिहासिक नद्या युरोपच्या भविष्याला आकार देण्यात कोणती भूमिका बजावतील? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?